आदाब अर्ज़ है दोस्तों। महफ़िल उर्दू मीडिया यूट्यूब चैनल पर आप सबका खुश आमदीद। आज के इस वीडियो में अल्लामा इकबाल उर्दू टैलेंट टेस्ट के डिस्ट्रिक्ट लेवल പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പർ ചർച്ച കरेंगे। കൂട്ടുകാരെ, പുതിയൊരു വീഡിയോയിലേക്ക് ഹൃദ്യമായ സ്വാഗതം. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ അല്ലാമ ഇക്ബാൽ ഉർദു ടാലൻറ്റ് ടെസ്റ്റ് ജില്ലാതല മത്സരത്തിൻ്റെ മുൻ വർഷത്തെ ചോദ്യപേപ്പറാണ് ചർച്ച ചെയ്യുന്നത്. तो जल्दी से शुरू करते हैं. सवाल नंबर 1. हिंदुस्तान का कौमी फूल है. ഇന്ത്യയുടെ ദേശീയ പുഷ്പം. ഓപ്ഷൻ എ സൂരജ്മുഖി, ബി ഗുലാബ്, സി കൗവൽ, ഡി മോഗ്ര. सूरजमुखी, सूर्यकांती, गुलाब, रोसापू, कंवल, तामरा, मोगरा, मुल्ला. इस सवाल का सही जवाब है ऑप्शन सी कंवल. कंवल हिंदुस्तान का कौमी फूल है. तामര ഇന്ത്യയുടെ ദേശീയ പുഷ്പമാണ്. सवाल नंबर 2. गीत जनगणमन अधिनायक जय हे का शायर कौन है? ജനഗണമന അധിനായക ജയ ഹേ എന്ന ഗാനത്തിൻ്റെ, നമ്മുടെ ദേശീയ ഗാനത്തിൻ്റെ ഷായർ, കവി ആരാണ്? ഓപ്ഷൻ എ ഇക്ബാൽ, ബി ടാഗോർ, സി ബങ്കിം ചാറ്റർജി, ഡി മീർ. ശരിയായ ഉത്തരം, സഹി ജവാബ് ഹേ ഓപ്ഷൻ ബി ടാഗോർ. सवाल नंबर 3. प्यारा का हम आवाज़ लफ्ज़ है. प्यारा എന്നതിൻ്റെ ഹം ആവാസ് ലഫ്സ് ആകുന്നു. പ്യാര എന്നതിൻ്റെ സമാന ശബ്ദപദമാകുന്നു. ഓപ്ഷൻ എ ന്യാര, ബി ന്യാരെ, സി ന്യാരി, ഡി സാരെ. പ്യാര, ന്യാര. പ്യാര എന്നതിൻ്റെ സമാന ശബ്ദപദം ന്യാര എന്നാകുന്നു. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन ए न्यारा. प्यारा, न्यारा. सवाल नंबर 4. ये मेरी प्यारी है. ഇത് എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ടതാണ്. ഓപ്ഷൻ എ गाय, बी बकरी, सी कुत्ता, डी बिल्ली. यहाँ बिल्ली की तस्वीर है, तो ये बिल्ली मेरी प्यारी है. ഈ പൂച്ച എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ടതാണ്. ഈ പൂച്ച എനിക്ക് പ്രിയപ്പെട്ടതാണ്. तो सही जवाब है ऑप्शन डी बिल्ली. ये बिल्ली मेरी प्यारी है. सवाल नंबर 5. हम डैश से सुनते हैं. हम डैश से सुनते हैं. നമ്മൾ ഡാഷ് കൊണ്ടാണ് കേൾക്കുന്നത്. ഓപ്ഷൻ എ ഹാത്ത്, ബി കാൻ, സി ആങ്ക്, ഡി നാക്ക്. ഹാത്ത് കൈ, കാൻ ചെവി, ആങ്ക് കണ്ണ്, नाक मूक. तो दोस्तों, हम कान से सुनते हैं. हम कान से सुनते हैं. तो सही जवाब है ऑप्शन बी कान. നമ്മൾ ചെവി കൊണ്ടാണ്, കാതുകൊണ്ടാണ് കേൾക്കുന്നത്. സവാൽ നമ്പർ 6. ആറാമത്തെ ചോദ്യം. ये अम्मी जान मैसूर से लाई है. ये अम्मी जान मैसूर से लाई है. ഇത് അമ്മ മൈസൂരിൽ നിന്നാണ് കൊണ്ടുവന്നത്. ഓപ്ഷൻ എ കപ്പട, ബി ബസ്ത, സി കലം, ഡി ഗുഡിയ. കൂട്ടുകാരെ, നമുക്കറിയാം ये गुड़िया है. ये गुड़िया अम्मी जान मैसूर से लाई है
ഈ പാവക്കുട്ടി അമ്മ മൈസൂരിൽ നിന്നും കൊണ്ടുവന്നതാണ്. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन डी गुड़िया. सवाल नंबर 7 ഏഴാമത്തെ ചോദ്യം. ये किसकी तस्वीर है? ഇത് ആരുടെ ചിത്രമാണ്? यहाँ एक तस्वीर है. ये किसकी तस्वीर है? ഇത് ആരുടെ ചിത്രമാണ്? ऑप्शन ए गालिब, बी इकबाल, सी मोमन, डी सरवर. गालिब, ഇക്ബാൽ, മോമൻ, സർവർ. നമുക്കറിയാം ഇത് അല്ലാമ ഇക്ബാൽ की तस्वीर है, ഇക്ബാലിൻ്റെ ചിത്രമാണ്. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन बी इकबाल. सवाल नंबर 8 केरला का कौमी त्यौहार है. കേരള का कौमी त्यौहार है. കേരളത്തിൻ്റെ ദേശീയ ഉത്സവമാണ്. ऑप्शन ए दीवाली, बी दसरा, सी ओणम, डी पोंगल. हम जानते हैं केरला का कौमी त्यौहार है ओणम. ओणम केरला का कौमी त्यौहार है. ഓണം കേരളത്തിലെ ദേശീയ ഉത്സവം ആണ്. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन सी ओणम. सवाल नंबर 9 ഒമ്പതാമത്തെ ചോദ്യം. गृह में कौन सी गाड़ी बहुत लंबी है? गृह में कौन सी गाड़ी बहुत लंबी है? താഴെ കൊടുത്തിരിക്കുന്ന ഗ്രൂപ്പിൽ നീളം കൂടിയ വാഹനം ഏതാണ്? ऑप्शन ए बस, बी रेलगाड़ी, सी बैलगाड़ी, डी साइकिल. हम जानते हैं रेलगाड़ी बहुत लंबी है. रेलगाड़ियाണ് നീളം കൂടിയ വാഹനം. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन बी रेलगाड़ी. रेलगाड़ी बहुत लंबी है. सवाल नंबर 10 टर 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 किसकी आवाज़ है? ഈ ശബ്ദം ആരുടേതാണ്? ऑप्शन ए कौवा, बी मेंढक, सी बिल्ली, डी बकरी. നമുക്കറിയാം कौवा कायं कायं करता है, मेंढक टर टर करता है, टर टर बोलता है, बिल्ली म्याऊं म्याऊं करती है, बकरी मैं मैं करती है. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन बी मेंढक. मेंढक टर 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 करता है. सवाल नंबर 11 ताजमहल कहाँ है? ताजमहल എവിടെയാണ്? ऑप्शन ए आगरा में, बी जयपुर में, सी लखनऊ में, डी दिल्ली में. हम जानते हैं ताजमहल आगरा में है. आगरा में താജ്മഹൽ വാക്കി ഹെ. ആഗ്രയിലാണ് താജ്മഹൽ സ്ഥിതി ചെയ്യുന്നത്. സവാൽ നമ്പർ 12 നാച്താ ഹെ. ഇവിടെ ഒരു ചിത്രമുണ്ട്. യഹാ एक तस्वीर है. ये मोर की तस्वीर है. ऑप्शन ए कबूतर, बी मुर्गी, सी मोर, डी तोता. तो इस जुमला कुछ इस तरह होता है. ഈ ജുംല ഈ വാക്യം ഇങ്ങനെയായിരിക്കും. മോർ नाचता है, मोर नाचता है. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन सी मोर. मोर नाचता है. सवाल नंबर 13 13ാമത്തെ ചോദ്യം. हिंदुस्तान हमारा डैश है. हिंदुस्तान हमारा डैश है. ഇന്ത്യ നമ്മുടെ. गाँव है, शहर है, रियासत है, वतन है. गाँव का मतलब है ग्रामम, शहर का मतलब है पट्टणम, रियासत संस्थानम, वतन राज्यम. तो हम जानते हैं हिंदुस्तान हमारा वतन है. ഇന്ത്യ നമ്മുടെ രാജ്യമാണ്.
वतन का मतलब है राज्यम. हिंदुस्तान हमारा वतन है. सवाल नंबर 14, 14-ാമത്തെ ചോദ്യം. ഏക് പരിന്ദ ഹെ. താഴെ കൊടുത്തവയിൽ ഒരു പക്ഷിയുണ്ട്. ഓപ്ഷൻ എ ഹാത്തി, ऑप्शन बी जुगनू, सी मुर्गी, डी मेंढक. हम जानते हैं मुर्गी एक परिंदा है. मुर्गी ഒരു പക്ഷിയാണ്. मुर्गी का मतलब है कोड़ी. तो इस सवाल का सही जवाब है ऑप्शन सी मुर्गी. हाथी, आना, जुगनू, मिन्ना मिनुंग, मुर्गी, कोड़ी, मेंढक, तवड़ा. सवाल नंबर 15, तुम कौन डैश. तुम कौन डैश. तुम कौन हो, तुम कौन है, तुम कौन हूँ, तुम कौन है. हम जानते हैं सही जवाब है ഓപ്ഷൻ എ ഹോ. തും എന്നാണ് ഒരു സെൻറ്റൻസ് തുടങ്ങുന്നതെങ്കിൽ അത് ഈ ഒരു പദം ഉപയോഗിച്ചാണ് അവസാനിക്കുക. തും കോൻ ഹോ. സവാൽ നമ്പർ 16, തർക്കാരി ചുൻകർ ലിഖിയെ. താഴെ കൊടുത്തവയിൽ പച്ചക്കറി വെജിറ്റബിൾ തിരഞ്ഞെടുത്തെഴുതുക. ഓപ്ഷൻ എ അനാർ, ഉറുമാമ്പഴം, ബി ചാവൽ, അരി, സി ടമാട്ടർ, തക്കാളി, डी बाग तोटम. तो हम जानते हैं इनमें टमाटर एक तरकारी है. टमाटर ഒരു പച്ചക്കറിയാണ്. तो इस सवाल का सही जवाब ऑप्शन सी टमाटर. 17-ാമത്തെ ചോദ്യം. जोड़कर लिखिए. जीम है, नून, डाल, अलिफ. जोड़कर लिखिए. കൂട്ടി എഴുതിയാലും. ഓപ്ഷൻ എ चांद, बी झंडा, सी ढांचा, डी नाटच. सही जवाब है ഓപ്ഷൻ ബി झंडा. झंडा. ഇവിടെ എഴുതിയിരിക്കുന്ന അക്ഷരങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചാൽ ഈ കാര്യം മനസ്സിലാകും. സവാൽ നമ്പർ 18, ധനക് മേ കിതനെ രംഗ് ഹെ. മഴവില്ലിൽ എത്ര നിറങ്ങളാണുള്ളത്. ഓപ്ഷൻ എ 9, 9, ബി 8, 8, സി 7, 7, डी 10, 10. तो सही जवाब है ऑप्शन सी 7. सवाल नंबर 19, बल्ले से डैश खेलते हैं. ബാറ്റ് കൊണ്ട് എന്താണ് കളിക്കുന്നത്. बल्ले से डैश खेलते हैं. ऑप्शन ए हॉकी, बी क्रिकेट, सी फुटबॉल, डी शटिल. हम जानते हैं बल्ले से बैट കൊണ്ട് क्रिकेट खेलते हैं. बल्ले से क्रिकेट खेलते हैं. बैट കൊണ്ട് ക്രിക്കറ്റ് കളിക്കുന്നു. सवाल नंबर 20, अशोक चक्र का रंग डैश है. അശോക ചക്രത്തിൻ്റെ നിറം ഡാഷ് ആകുന്നു. ഓപ്ഷൻ എ നീല, ബി പീല, सी ऊधा, डी सफ़ेद. हम जानते हैं अशोक चक्र का रंग नीला है. तो सही जवाब है ऑप्शन ए नीला.